आता लांजामध्ये थांबलोय पेट्रोल भरण्याचा. हा फुल कर. बस किती झाले? एसटी स्टँड. हा बघा इथे आहे तो लांजा एसटी स्टँड. शेडी घाट बोगदा. तर इथे माझं आहे ना हायवेवर आहे ना जॅकेट पडलं होतं. आता रिटर्न आलो. आता लुक बघा एकदम मस्त. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आता आम्ही चाललो आहोत मुंबईला. तर आता हा आहे लांजा. साटवली रोडला आहोत आम्ही. आता इथून आम्ही जाणार पेट्रोल भरायला आधी, नंतर मग इथून जर्नी स्टार्ट. हे लांजाला आलोय. समोरनं घे, समोरनं घे, पुढून घ्या. इकडनं रस्ता बेकार आहे. हा रोड आहे ना खूप खराब आहे. खड्डे खड्डे आहे. आरामात. हा आहे आपला लांजा साटवली रोड. वरती पेट्रोल पंप आहे आणि लेफ्टला एसटी स्टँड. आराम डायरेक्ट वरती इकडे बघ गाडी. आता लांजाला आलेलो आहे प्रॉपर. हे इथं आहे ना ते कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज. हे तुम्हाला दाखवतो थांबा. इथे मुंबईला जाण्याच्या बस थांबतात लक्झरी. आणि हे आहे कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा, ज्युनियर कॉलेज लांजा. 12वीपर्यंत इथे आहे कॉलेज. आणि दुसरं कॉलेज आहे एक, ते खाली आहे, ते 13वी 14वी 15वी ग्रॅज्युएशनचं आहे. हा रोड जातो राजापूर कुवे त्या साईड. इकडे वरतीच आम्ही आता पेट्रोल भरायला जाणार आहोत. आता चाकरमानी सर्व चालले आहेत मुंबईला. आता इथेच आहे ना लेफ्ट साईडला या पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल पेट्रोल पंप. इथे पेट्रोल भरू आणि मग इथून सुरुवात करू. त्या इथून मग प्रवासाला सुरुवात होईल. इथे लेफ्टला आज एवढी काय. हा पुढं पुढं ते काय बाईकचं भरतात ना पुढे, तो बाईकवाला भरतो तिथेच. इंडियन ऑइल पेट्रोल पंप. हा बाई इथे. हा पेट्रोल पंपावर आलोय आता आपण लांजातल्या. इंडियन ऑइल पेट्रोल भरतंय तिथे. आता लांजामध्ये थांबलोय पेट्रोल भरण्याचा. हा फुल करतो, फुल करा. आता पेट्रोल भरायला थांबलोय. बघू शकता, बघूया फुल किती मध्ये होते. बस किती झाले? 860. 8 लिटरमध्ये फुल झाली आहे गाडी.
अगोदर होतं पेट्रोल, त्याच्यामुळे 13 लिटरची टाकी आणि इथं 8.16 लिटर भरलं आहे. 9, 10, 11, 12, 13, 4 लिटर आधीच होते काय, 5 लिटर. आता पेट्रोल पंपावरून मग इथं हवा चेक करायला आलो टायराची. इथे चेक करतात. लांजा पेट्रोल पंप, इंडियन ऑइल. माझा पाय दुखतोय म्हणून अमोलने गाडी घेतला नाही. अमोल हाय कर बाबा. पेट्रोलच्या लाईन बघा कशा फुल झाल्यात, म्हणजे एकदम F वर गेला इथे लाईन. किती सुकून भेटतं यार असं फुल केल्यावर टाकी, म्हणजे बरं वाटतं. आता हवा चेक करतोय. हा तिथे दिसणार ना. इथे समोर जे दिसते हे तहसीलदार ऑफिस लांजा आहे. लांजा स्टँड, ST स्टँड. हा बघा इथे आहे तो लांजा ST स्टँड. बघू शकता एक पण गाड्या दिसत नाहीत. हा लांजा मार्केट नाही रे दिसत आहे. बघतो. हा इथे आहेत पण कमी आहे. इथे आहेत गॉगल पण कमी आहेत. ते काय लावलेले आहेत, लटकवलेले आहेत. ते बघ समोर पण आहे, ते बघ दिसले. चल घे इथून चौकास. त्याला विचारत होता तो गॉगल काय. ते बघ इथं पण आहेत गॉगल. अमोलला गॉगल घ्यायचा आहे म्हणून थांबतो. उतरू. इथे लक्ष्मी बेकरी आहे समोरच. इथं पेट्रोल पंप आहे. इथे आम्ही पेट्रोल नाही भरला, पण बोलतात असे पेट्रोल वगैरे चांगलं नसतं इथे. गाडी बंद कर. ती पण त्याच्यावर बंद करायची, राहू द्या. अरे ह्याच्यावर बंद करायची. हे आता आपण आलो आहोत पालीला. लांजातून आता पाली लागतो, याच्यानंतर पुढे लागेल रत्नागिरी. पाली आहे. पाली बस स्टँड मागे गेला. आलो आहोत रत्नागिरी. रत्नागिरीतील हे पेट्रोल पंप आहे HP. हा रोड चालला. हा रोड जातो तो स्टेशनला जातो, रेल्वे स्टेशनला, रत्नागिरी रेल्वे स्टेशन.
लय जाम. आता संगमेश्वरला आलो आहोत. हे संगमेश्वर आहे आणि इथे इथपासून जे ट्रॅफिक आहे ना ते खूप लांबपर्यंत गेले. काम चालू आहे वरती. दोन्ही साईड इथे चारही साईडने रोड आहे ना त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक झालंय आणि मागे गाड्या खूप अटकल्या. वगैरे आहे तिथे. हे आहे संगमेश्वर. आता आपण आलोय सावर्ड्याला. सावर्ड्याला इथं थांबलेलो आहोत आणि इथं थोडं भूक लागलाय त्याच्यामुळे मिसळपाव ऑर्डर केलेले आले. मिसळपाव आता ती खाऊ आणि नंतर मग थोडा टाइम बसू आणि नंतर परत सुरुवात करू प्रवासाला मुंबईला जाण्यासाठी. सावर्ड्यामध्ये श्री केदार. तर आता सावर्ड्यातून निघालेलो आहोत आणि थोडं खाल्लेलं पिल्लेलं आणि आता हा आहे सावर्डा. कोकणातला लुक बघा एकदम मस्त. ढग बघा, ढग बघू शकता मस्त सुंदर नजारा वाटतो असा. डोंगर बघू शकता तुम्ही. पाऊस भरणार आहे आता. पाऊस बघा ढग काळे केले नाही एकदम. पाऊस येणार आहे. रेनकोट आहे, बॅगेत आहे. पण किती मस्त वाटतं यार. असं सुट्टी संपली ना नाही तर अजून 2-4 दिवस राहिलेलं असतो. असं वाटत नाही मुंबईला पण काय पुणे असते ते आहे ना रोडवर ते काकडी वगैरे, तुळशी, परत चिबूड, टरबूज नाही चिबूड वगैरे तिथे विकायला बसलेले असतात. म्हणजे जेणेकरून म्हणजे हे लोक आता मुंबईला जातात ते गाडीवर तिथे थांबून फूड वगैरे लागते ना. तर इथं माझं आहे ना हायवेवर आहे ना जॅकेट पडलं होतं हे बघा. तर रिटर्न आलो घ्यायला. हायवेवर सटकला हातातच होतं
तर हातातून सटकल्यावर इथे हायवेवर पडलं तर पुढे गेलो थोडा, मग रिटर्न आलो तिथून. आणि इथं होतं गाड्या येत होत्या, थोडा हात दाखवला आणि मध्येच होतं जॅकेट. आता घातले नाही, ते पडलं ते आता घेतलं, गाडी पुढे लावले. चला तर आता आपण आलेलो आहोत चिपळूणला. हे जे आता चिपळूणला होतं आम्ही, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण चिपळूण आहे. खेडला पोचलेलो आता. खेड रेल्वे स्टेशन मागे गेलं का? हा ट्रेन ना, हा ट्रेन उभी होती. हा समोर आहे ना, हा पुढे तो कशेडी घाट बोगदा. हा चालू आहे माझी ना. हे आहे माणगाव. तर इथून पुढे गाडी मी घेतली, कारण मग अमोल दमला होता. माणगावच्या पुढे मग मुंबईपर्यंत गाडी मीच घेतली. आणि इथून पुढे काही व्हिडिओ काढायला जमलं नाही, कारण पाऊस पण होता खूप. आम्ही तरी 8-8:30पर्यंत पोचलो घरी मुंबईला, सांताक्रूजला. अमोलला वाकोल्याला सोडला आणि मग मी आलो इकडे आगरीपाड्याला. तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.